आज 1 एप्रिल 2025 रोजी नवीन आर्थिक वर्ष आपलं चालू झालेलं आहे. त्या पहिल्या दिवशी आपल्याला आज मार्केटमध्ये तब्बल निफ्टीमध्ये 353 अंकाची घट आणि सेन्सेक्स मध्ये 1390 अंकाची आपल्याला घट दिसून आलेला आहे. मार्केट निगेटिव्ह जाण्याचं कारण आपल्याला सर्वसाधारण प्रमुख चर्चेत असलेलं टॅरिफ 2 तारखेला जी डिक्लेअर होणार आहे डाटा किंवा तो टॅरिफचे जे काही रेसिप्रोकल म्हणजे जशास तसे जसे बाकी इतर देश लावतात त्याप्रमाणे त्यांच्याच रेटमध्ये त्यांना लावायचं अशा चर्चा या सर्व आपण चालू असताना पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर ओव्हरऑल आपण पाहिलं होतं की जेव्हा एखादा देश इम्पोर्ट करत असतो तेव्हा त्याची तिथं आपूर्ती होत नसते म्हणून इम्पोर्ट करत असतो किंवा त्यांना तिथे बनवणं शक्य नसतं किंवा काही उत्पादन कमी जास्त झालेलं असतं. पण 12 महिने जर तिथं बनतच नसतील काही वस्तू किंवा त्यांना बनवायच्याच नसतील काही इतर फॅक्टर असतात, प्रदूषण, बाकी गोष्टी, कास्टिंग वगैरे बरेच देश करत नाहीत, तयार मागवत असतात, त्यांचे रूल कडक असतात. अशा बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असणाऱ्या अशा ह्या अमेरिकेनं टेरिफचं जे काही चालू केलंय त्याला आपण एक बबल म्हणू. टेरिफ कमी करण्याचा इतर देशांकडून एक प्रयत्न चालवला आहे केविलवाना. पण त्याचा प्रत्यक्षात खराब इफेक्ट म्हणजे आपण आता इथं आपल्या इथे एखादी गोष्ट इम्पोर्ट नाही केली तर जशी महागाई वाढते. उदाहरणार्थ आपण बघत असतो नेहमी कांदा, टोमॅटो जेव्हा इथलं पीक कमी आलेलं असतं असं काही आपण नेहमी इम्पोर्ट करत नसतो. म्हणजे नेहमीच इम्पोर्टवर अवलंबून असणारे असतील त्यांची किती खराब परिस्थिती होत असेल. त्यामुळं हा टेरिफचा बबलच म्हणूया आपण. कारण इकॉनॉमीत कुठेही काय आपल्याला खराबी दिसत नाहीये. आणि गव्हर्नमेंटची जी टेरिफ लावली जाते ती टेरिफ गव्हर्नमेंट आकारतं. उत्पादक कंपन्या ज्या पाठवत असतात माल एक्सपोर्ट करतात त्यांना टेरिफ किती लावायची आणि त्या देशाकडनं किती घ्यायची हे उलट टेरिफ थोडी बॅलन्स झाली तर एक्सपोर्ट उलट वाढू शकतं, काम वाढू शकतं. तिथल्या लोकांना जाणारं आपलं जे गुड्स असतं ते आणि स्वस्त पडू शकतं. ओव्हरऑल गव्हर्नमेंटचा ह्यात रोल मोठा आहे की टेरिफ त्यांच्याप्रमाणे इथं लावायचं का आपल्या स्वतः टॅक्स मध्ये आपल्या एक्सपोर्टरना सूट द्यायची हे गव्हर्नमेंटच्या हातात असून. कारण नुकताच आता 1-2 तासापूर्वी डाटा आला जीएसटीचा. मार्च मध्ये जीएसटी संकलनामध्ये 1,96,000 कोटी रुपये याच्यामध्ये 9.9% वाढ झालेली आहे. इतका जीएसटी महिन्याला गोळा होतो. आपण फिगर ऐकतोय एफआय ची 1 लाख कोटीचा माल विकला, 2 लाख कोटीचा माल विकला किंवा 4,000 कोटीचा माल विकला. इथं मंथली कलेक्शन गव्हर्नमेंटचं 1,96,000 कोटी म्हणजे साधारण 2 लाख कोटी जर झालं तर इतकं म्हणजे काही ग्रोथ काम नसेल तर इतकं टॅक्स संकलन होणार कसं? ओव्हरऑल स्ट्रॉंग ग्रोथ आहे त्यामुळे हे टॅक्सेशन भयानक आकारले जातात. थोडंफार त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी जरी केलं असेल तरी आपल्या ह्याचं मार्केट घटण्याची काही कारणं दिसत नाहीत. त्यामुळे चांगले स्टॉक आणि ओव्हरऑल आपलं सांगणं एकच असते की चांगले स्टॉक म्हणजे काय ज्याची ग्रोथ, ज्याचं प्रॉफिट दिवसेंदिवस वाढत असतं, ज्याचं बिझनेस मॉडेल चांगलं असतं. त्यामुळं अशा भयंकर कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या इतके वर्ष इंडियात काम करत आहेत. त्यांना कधीही त्याचे प्रॉब्लेम झाले नाहीत. त्यामुळे टेरिफला आपण सध्या बबल म्हणूया. आणि आज मार्केट कशासाठी घटवलंय, काय झालंय, थोडंसं प्रॉफिट बुकिंग झाले का, 1,000 पॉईंट रॅली कंटिन्यू आली होती 1,000 पेक्षा जास्त पॉईंटची. त्याचा आपण थोडंसं आता आज घडलेल्या घडामोडीचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया. आज आपण पाहिला असता सेन्सेक्स मध्ये 1,390 अंकाची आपल्याला घट झालेली दिसत आहे. 76,024.51 अंकांनी सेन्सेक्स बंद झालेले दिसत आहे. याचा अर्थ कॅशचा माल भरपूर विक्री झालेली दिसत आहे. त्यानंतर बँक निफ्टी मध्ये आपण पाहिलं असता 50,827.50 ने बंद होऊन त्याच्यात 737 अंकाची घट झालेली आहे. त्याच्यानंतर निफ्टीमध्ये 353 अंकांनी घट होऊन त्याच्यात 23,165.70 अंकाने निफ्टी बंद झालेली आहे.
इंडिया विक्स सुद्धा आपल्याला फार वाढलेला किंवा घटलेला दिसत नाही, स्टेबल आहे. डॉलर इंडेक्स पाहिला असता थोडीशी त्याच्यात आता न्यूट्रल आहे म्हणलं तरी हरकत नाही. गोल्ड मध्ये चांगला आपल्याला प्रॉफिट मिळताना दिसत आहे. त्याच्यानंतर आपण US डॉलर मध्ये पाहिले असता आजचा रेट 85.56 इतका आहे. 14 पैशांनी, साधारण 14-15 पैशांनी वाढलेले दिसत आहे. एक इथं नेगेटिव्ह कारण आपल्याला दिसत आहे, क्रूड थोडस वाढताना जे दिसत आहे. गेल्या आठवड्यात आपण 70च्या आत बघत होतो, 67, 68, 69. आता ते 70 ओलांडून 71.44 दिसत आहे आपल्याला. हे थोडस क्रूड वाढणं एक ठीक आहे, पण ओव्हरऑल आपल्याला चांगलीच ग्रोथ दिसत आहे. मार्केटमध्ये पॅनिक होण्यासारखं मोठं काही कारण दिसलेलं नाही आहे. टॅरिफ जी आहे इकडून लावली जाते किंवा तिकडून येणारी जरी आपण जरी कमी केली इंडियाला, तरी कॉम्पिटिशन वाढून क्वालिटी प्रॉडक्टच येतील आणि मार्जिन मध्ये फरक थोडाफार पडला तरी ओव्हरऑल ग्रोथ आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे 2-2 लाख कोटी जर जीएसटी संकलन होत असेल तर तितके सेल्स आणि काम असल्याशिवाय होत नाही. आणि प्रत्येक महिन्याचा डाटा पाहिला तर आपल्याला 10-10% प्लसच दिसत आहे. त्याचा अर्थ सेल्स पण मजबूत आहेत. आणि आरबीआयनं पुढं मग अनेकदा बँकचे रेट जर इंटरेस्ट रेट कट केले तर याच्यात आपण चांगले स्टॉक धरून ठेवणे इतकं महत्वाचं असं वाटत आहे आता सध्या तर. त्याचं कारण असं आहे की स्टॉक खूप चांगले आहेत, चांगल्या व्हॅल्युएशनवर अवेलेबल आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहिलं असता नंतर मग मध्ये एफ ची जशी रॅली आली आठवडाभर, त्याच्यानंतर मग हे सगळे टीव्हीवर हा घेतला तर बरं होईल. आता ह्याच्यात थोडं शिल्लक आहे त्याच्या. आता जेव्हा मार्केट घटत असतं तेव्हा आपल्या चॉईस प्रमाणे माल मिळत असतो. आपल्याला हवे ते स्टॉक, एरवी न घेता येणारे स्टॉक काही कारणाने स्वस्त मिळत असतात. त्याकरता आपण एरवी अभ्यास करून, बकेट लिस्ट करून ठेवा, वॉच लिस्ट करून ठेवा असं आपण नेहमी म्हणत असतो. साधारण ओव्हरऑल आता आपल्याला तरी तर निगेटिव्ह फारसं काय महत्व दिसलेलं नाहीये. त्याच्यानंतर जशा जशा ह्याच्या न्यूज येतील तसं आपण त्याच्यात पुढे जाऊ. ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा आज पाहिलं असतं आपण, अजून US मार्केटचं आपल्याला अपडेट फ्रेश झालेलं दिसत नाही, पण युरोपियन मार्केट सुद्धा आज बऱ्याच दिवसांनी आपल्याला प्लस प्लस मध्ये दुपारपासून दिसत होतं. जेव्हापासून ओपन झाले तेव्हापासून हे स्ट्रॉंग आहे. हे स्ट्रॉंग असताना आपल्याला निफ्टीमध्ये आणि कॅशमध्ये विक्री दिसत होती, फॉरेन मार्केटचा सपोर्ट असून सुद्धा. याचा अर्थ थोडस हे टेक्निकली लक्षात घेतलं पाहिजे की चांगल्या मार्केटला विनाकारण विक्री होते. याचा अर्थ लिक्विडिटी करण्यासाठी किंवा स्टॉक स्विच होत असतात. काहीतरी टेरिफचा नियमित त्याचा फायदा घेऊन, अनिश्चिततेचा फायदा घेऊन काही स्टॉक मधून बाहेर पडायचं असतं. ते विनाकारण वाढवलेले असतात. अशा मंदीत आपण बरेचसे स्टॉक, निफ्टी जितक्या पर्सेंट घटली त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंट घटलेले दिसत आहेत. मिड कॅप मध्ये 40% स्टॉक घटलेले दिसत आहेत. अशा स्टॉक मधून लोक एक्झिट होत असतात. बरेच ह्याच्यात कारण असतात, पण ओव्हरऑल पॅनिक न होता चांगले स्टॉक असतील, पोझिशन आपल्या साईज नुसार आपल्याला झेपेल इतकी असेल तर ह्या स्टॉक आताच्या परिस्थितीला मार्केटमध्ये चांगले रिटर्न मिळाल्याशिवाय राहत नाही. हे एकदम खरी गोष्ट आहे. आणि हळूहळू आपण तसं करत गेल्यानंतर आपल्याला दिसून जाईल. एशियन मार्केट सुद्धा आपल्याला आज सगळे प्लस दिसत आहेत. त्यामुळं कुठंही जे आजचं प्रॉफिट बुकिंग किंवा विक्री आलेली आहे त्याचं समर्थन होताना दिसत नाही. एक फक्त टेरिफ आणि टेरिफचा बबल म्हणू आपण, ते इतकाच आहे. आणि त्यातील थोडेफार ऑलरेडी चालू पण झालेले आहेत 12 मार्च वगैरे पासून. आपल्याला गेल्या महिन्यापासून काहीचे इफेक्ट पण पाहत आहोत आपण. त्याच्यानंतर आज आपण क्रूड मध्ये पाहिलं असतं, ब्रेंट क्रूड 74.60 दिसत आहे. WTI क्रूड आपल्याला दिसत आहे 71.37. आणि गोल्ड मध्ये आपल्याला 3133 पॉइंट इतकी आपल्याला डॉलर मध्ये $13 वाढ झालेली दिसत आहे. ओव्हरऑल आपण पाहिलं होतं गोल्ड मध्ये साधारण कमर्शियल यूज जोपर्यंत येत नाही किंवा एखाद्या कमोडिटी मध्ये तोपर्यंत इतकी तेजी होत नाही. आपल्याला ईव्ही सेक्टर मजबूत होताना दिसत आहे. कुठं ना कुठं जसं मोबाईलचं एकदम सेक्टर बूम झालं तेव्हा सिल्वरचे रेट वाढत होते, तोच प्रकार आपल्याला का गोल्ड मध्ये दिसत आहे.
त्याचा आपण थोडासा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक तेजी-मंदीच्या मागे काहीतरी कारणं असतात, ती शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सुद्धा त्याच्यातून चांगले निकष काढता येतात व आपण त्याच्यातून आपले मजबूत स्टॉक शोधू शकतो. आता आज आपण सेक्टर्समध्ये पाहू. सेक्टर्समध्ये पाहिलं असता आपल्याला निफ्टी ॲटोमध्ये आज आपल्याला 353 अंकाची घट झालेली दिसत आहे. अगेन ॲटो सेक्टर सॉरी निफ्टी 50 मध्ये आपण बघत होतो. सेक्टर रिफ्रेश व्हायचा आहे, सॉरी. त्याच्यानंतर निफ्टी ॲटोमध्ये आपल्याला 60 अंकाची घट दिसत आहे. अगेन टेरिफचा जो विषय आहे तो ॲटो संदर्भात आहे, त्यामुळे त्याच्यावर सेक्टरमध्ये दबाव दिसत आहे. निफ्टी आयटीचं सुद्धा अगेन तसंच आहे, कारण जास्तीत जास्त आपण डिपेंड अमेरिकेच्या मार्केटवर आहे. आयटीचं जे सेल्स आहे ते सगळं 70-80% तिकडूनच येतात, त्यामुळे त्याच्यावर मोठा इम्पॅक्ट दिसत आहे आपल्याला. परत आपल्या आय टी कंपन्यांचे रेटिंग करणाऱ्या कंपन्या आपण गोल्डमन सॅक होतं, त्याच्या आधी मॉर्गन स्टॅनले होते, हे सगळे तेच करत असतात. त्यामुळं त्याचे रेट कसे पाडायचे किंवा काय करायचं, कोणते कारण त्याला साधारण बरोबर वाटतील असे पुढे करून ते स्टॉक चांगल्या स्टॉकला विनाकारण आपल्याला विक्री किंवा प्रॉफिट बुकिंगला काहीतरी निमित्त दिलं जातं. साधारण आपल्याकडे आता दिसत आहे की आय टी मध्ये 905 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी PSU बँक मध्ये पाहिलं असता न्यूट्रल दिसत आहे, आपल्याला 9 अंकाची घट दिसत आहे. या सेक्टरमध्ये आपल्याला कुठेही टॅरिफचा काही संबंध देताना दिसत नाही. चांगल्या व्हॅल्युएशनवर PSU बँक अजूनही आता काम करत आहेत आणि गव्हर्नमेंट सपोर्ट त्याच्यात चांगला आहे. त्याच्यानंतर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 545 अंकाची घट झालेली दिसत आहे. त्याच्यामध्ये आपण आज अगेन पाहिलं असता प्रॉफिट बुकिंग दिसत आहे. साधारण बरेचसेच आपल्याला टॉपवर गेलेले दिसत होते जेव्हा बाकी टेरिफच्या बातम्या होत्या, तेव्हा या सेक्टरने बरंचसं आपल्याला सपोर्ट देऊन वरती ठेवलं होतं. त्याच्यात आता आपल्याला प्रॉफिट बुकिंग दिसत आहे. निफ्टी फार्मामध्ये आपण पाहिलं असता त्याच्यात सुद्धा आपल्याला अगेन एक्सपोर्टचा विषय येतो. तिथं आपल्याला जेनरिक औषधं आपण जास्तीत जास्त अमेरिकेला एक्सपोर्ट करत असतो, त्यामुळं मोठ्या बल्क काम करणाऱ्या फार्मा ज्यांचं एक्सपोर्ट जास्त आहे त्यांना थोडासा 10% मार्जिनच्या विषयाने तितकीच तिकडून ड्युटी आपल्याला आता लावली जाते सध्या, आणि ऑलरेडी त्यांच्याकडून आपल्याला येताना फक्त 10 पैशाची ड्युटी आहे. त्यामुळे कुठंतरी हे बॅलन्स होण्यासाठी त्यांचा एक केविलवाणा प्रयत्न आहे आणि तो त्यांच्या हिशोबानं बरोबर आहे. प्रत्येक जण आपल्या इकॉनॉमीचा विचार करत असतो आणि याच्यात ओव्हरऑल कंपन्यांची जी ग्रोथ आहे ही फार चांगली आहे. त्यामुळं बरीच मोठी आकडेवारी, एक्सपोर्ट डाटा खूप मोठा आहे आपला, त्याशिवाय इतका परिणाम मार्केटवर होत नाही हे लक्षात आलं असेल आपल्या. निफ्टी फार्मामध्ये पाहिलं असता 365 अंकाची घट झालेली दिसत आहे. आपला म्हणण्याचा उद्देश इतकाच असतो की ह्या अशा घबराटीत आपल्याला किंवा पॅनिकमध्ये चांगले स्टॉक स्वस्त दरात मिळत असतात, ते स्टॉक शोधून आपण विशलिस्ट करून ठेवली पाहिजे आणि त्याला लॉंग टर्म किंवा दीर्घकाळासाठी सांभाळले पाहिजेत, तर त्याच्यात चांगले रिटर्न येत असतात. आता निफ्टी FMCG मध्ये पाहू सेक्टरमध्ये 488 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता आपल्याला 75 अंकाची घट झालेली दिसत आहे. ऍक्च्युली मेटल हा सुद्धा विषय स्टील आणि अल्युमिनियमचा आपण पाहिला होता, टॅरिफ मध्ये होता, तो आता दबावात दिसत आहे, पण पहिल्यासारखं त्याच्यात पॅनिक दिसत नाही आपल्याला. बऱ्यापैकी मार्केट टॅक्सेशन हे ते ऍडजस्ट करत असतात, डायजेस्ट होत असतात, विनाकारण पॅनिकमध्ये चांगले शेअर सुटून जातात. पण पोझिशन कधी ओव्हरसाईज न ठेवणं हे सगळ्यात उत्तम काम असतं. सगळे रेट वर्षभरात येऊन जात असतात, आपण घेतलेल्यापेक्षा खाली आणि त्याच्यापेक्षा वरती सगळे येऊन जात असतात. साधारण निफ्टी रियालिटी मध्ये पाहिलं असता आपल्याला 26 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी मीडियामध्ये पाहिलं असता आपल्याला 33 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता 282 अंकाची घट झालेली दिसत आहे. अगेन निफ्टी एनर्जी सेक्टर मध्ये सुद्धा टॅरिफचा संबंध येतो. त्याच्यानंतर आपण निफ्टी एनर्जी नंतर
निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असतं आपल्याला 310 अंकाची घट झालेली दिसत आहे. ओव्हरऑल जेव्हा ह्या फायनान्स सेक्टरचा टॅरिफशी लांबपर्यंत काही संबंध नव्हता, पण जेव्हा टॅरिफच्या न्यूज चालू होत्या त्याच्या नावाखाली जेव्हा स्टॉक विकले जात होते तेव्हा ह्याच्यात पार्क होत होते, ह्याच्यात बऱ्यापैकी तेजी झालेली होती. त्याच्यात आता आपल्याला या सेक्टरमध्ये आता थोडीफार प्रॉफिट बुकिंग दिसत आहे. त्याच्यातली प्रॉफिट बुकिंग दिसत आहे याचा अर्थ हेफ्टी झालेली जी कॅश आहे परत आपल्याला मार्केटमध्ये येताना दिसणार आहे. तेव्हा आपल्याला चांगले स्टॉक जवळ असणे फार महत्वाचं आहे. आता आपण आज निफ्टी मधले गेनर पाहू. ओव्हरऑल उद्देश असा असतो की कारण असेल तर मार्केट घटलं किंवा तशी काहीतरी आर्थिक न्यूज किंवा काही घडामोडी घडल्या असतील तर ठीक आहे. तसं काही नसेल तर आपल्याला फर्म राहता येतं. त्याच्यानंतर आपण निफ्टी 50 मध्ये पाहिलं असता आपल्याला गेनर मध्ये आज इंडसइंड बँक, ट्रेंड, जिओ फायनान्स, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, HDFC लाईफ, अडानी एंटरप्राइजेस, झोमॅटो, ONGC, डॉक्टर रेड्डी, सिप्ला, अपोलो हॉस्पिटल, ग्रासी. स्ट्रॉंग फंडामेंटल स्टॉक आपण पाहिले असता ते न चालता आज इंडोसिंड बँक, साधारण झोमॅटो ज्याच्याबद्दल रोज आपल्याला काही ना काही निगेटिव्ह न्यूज असताना ते आज वाढवलेले दिसतात. याचा अर्थ फॉर्ममध्ये आपण बाय करून त्याच्यात अडकतो आणि त्याच्यातून खराब न्यूज असलेल्या स्टॉकमध्ये कधीही लवकर क्लिअर होत नसतात गोष्टी. भलेही आयडिया असू दे, येस बँक असू दे, छोटे छोटे कोणते पेनी स्टॉक असू देत, आपण कुठलं कन्फर्मेशन किंवा रिकमेंडेड करत नाही स्टॉक, पण निदान आपल्याला फोमोहून ते स्वस्त असतात त्यामुळे लगेच घेण्याची इच्छा होते आणि आपण अडकून बसतो. यासाठी आवर्जून सांगण्यासाठी नावं घेतलेली असतात, त्याचं आपण कधीही कुठलं रिकमेंडेशन देत नाही. ओव्हरऑल एक उदाहरणार्थ म्हणून आपण सांगत असतो. त्यातल्या कोणत्याही वेबसाईट स्पॉन्सर नसतात, ज्या मी यूज करतो त्याच वर तुम्हाला माहिती सांगत असतो. त्याच्यानंतर आज लुझर्स मध्ये आपण पाहिलं असता एसएल टेक, बेल, बजाज फिन्सर्व, HDFC बँक, हिंडाल्को, श्रीराम फायनान्स, इन्फोसिस, बजाज फायनान्स, टायटन, ICICI बँक, सन फार्मा, रिलायन्स, L&T, टेक महिंद्रा, ॲक्सिस बँक, TCS, NTPC, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि एशियन पेंट इत्यादी स्टॉक आपल्याला आज लुझरमध्ये दिसत आहे. ज्याचे की आजपर्यंत गेल्या ह्या आठवड्यातल्या FI रॅलीमध्ये हे सगळे स्टॉकच्या रेंज आणि टार्गेट दिले जात होते आपल्याला आणि फंडामेंटल फार स्ट्रॉंग आहे आणि याच्यात इतकी ग्रोथ आहे असे स्टॉक आपल्याला लुझरमध्ये दिसत आहे. याचा अर्थ आपल्याला थोडंसं ह्याच्यात कॉशियस राहून काम करायचं. त्याच्यानंतर ऑप्शन चेन मध्ये आज आपण पाहू साधारण एक्सपायरी आहे गुरुवारची, त्यामुळं फार मोठे ट्रेड न करता ह्यात volatile मध्ये टिकून राहणं फार महत्वाचं असतं. आज आपल्याला 23 देईन साधारण 23,200 ला इथं रेजिस्टन्स नवीन तयार झालेला दिसत आहे. त्यानंतर 23,300, 23 साधारण आपल्याला 23,200 पासून वरती स्ट्रॉंग रेजिस्टन्स आता दिसत आहे. आज नवीन इथं रायटिंग वाढलेली दिसत आहे आपल्याला, कॉल रायटिंग, आणि सपोर्ट मध्ये पाहिलं असतं आपल्याला 23,000 पर्यंत साधारण चांगले सपोर्ट दिसत आहेत. कुठतरी पॅनिक केलं जाईल साधारण सपोर्ट च्या खाली वगैरे आणून परत काहीतरी त्यात घटत असतात गोष्टी, पण त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं लक्षात यायला पाहिजे की मार्केट जसं घटतं तसं रिकवर व्हायला पण वेळ लागत नाही आणि जेव्हा घटत असतं तेव्हा आपले आकडे किंवा आपले एक्सपोजर पुरत नसतं, त्यामुळे फार सेफ्टी राहावं लागतं आणि पोझिशन फार कमी ठेवावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला आज टॅरिफच्या न्यूज बाहेर आल्यानंतर समजतीलच. त्याच्यानंतर FIचा पण डाटा पाहू काय रिफ्रेश झालेले दिसत आहे. फिगर सुद्धा आपल्याला आज काही रिफ्रेश झालेले दिसत नाही. आपल्याला NSEच्या वेबसाईटवर हा डाटा फ्री मिळत असतो. बऱ्याचशाच वेबसाईट हे प्रोव्हाइड करत असतात. FIची बाईंग, सेलिंग, त्याचे फ्युचर इंडेक्स मधील ऑप्शन, खूप काही वेबसाईट आहेत.
आपण त्यातल्या एका दुसऱ्या बघत असतो. आपण कोणत्या वेबसाईटचं स्पॉन्सर किंवा त्यांचं काही आपलं हे नसतं. आपण जे अभ्यासाला वापरतो तेच तुम्हाला दाखवत असतो. साधारण त्याच्यानंतर आपले पॉइंट बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत. फक्त आणि फक्त सांगण्याचं माहिती एवढं कारण होतं की ओव्हरऑल हे जे मार्केटमधलं पॅनिक सेंटिमेंट आहे ह्याच्यात अडकून मोठे लॉस घेऊन मार्केटमधनं बाहेर पडलं तर काही उपयोग होत नाही. पोर्टफोलिओ किती छोटा असू दे किती मोठा असू दे, त्याला अशा पॅनिक किंवा अशा न्यूज पासून वाचवून ठेवणं आणि त्याला सांभाळून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. तसं ठेवलं तर आपलं भांडवल कधीही नष्ट होत नाही आणि आपण मार्केटमध्ये पुढं दीर्घकाळात चांगले रिटर्न घेऊ शकतो. धन्यवाद.